त्रास आहे का? तो बिचारा इतका घाबरला होता. पहिल्यांदा अभिजित घाबरलेला दिसला. आणि आता ठीक आहे, चला जे काही त्याच्याबरोबर झालं ते वाईट झालं, पण हे बंद करायला हवं महाराष्ट्रात. आमचा एक शमीम खान नावाचा अध्यक्ष आहे, त्याला सुद्धा गेले वर्षभर हाच त्रास आहे. हाच त्रास. कोणीतरी फोन करतो, कधीतरी दुबईवरनं फोन येतो, कधीतरी इन्कम टॅक्सच्या कुठल्या तरी ऑफिसरचा फोन येतो. काय म्हणजे कोण ऑपरेट करतंय सगळं? माझी अजितदादांना हात जोडून विनंती आहे, एक परमारचा जीव घेतलाय ऑलरेडी, एक घर बर्बाद झालंय ऑलरेडी, एकाचा खून ऑलरेडी झालाय, त्याच्या 2 पोरी आज 10वीला परीक्षेला बसलाय, परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते घरात. अशी किती घरं बर्बाद करणार आहात? घरात जेवायला पैसा नाही त्या जमीनच्या, असे किती घरं बर्बाद करणार तुम्ही? तो शमीम खान पैसेवाला आहे, तो सांभाळू शकला, हा घाबरला. काय चालू आहे? आणि तुम्हाला दिसत नाही सगळं? मी तुमच्या समोर माणसं उभी करतो. मला काय बोलायचं नाही. याने सांगितलं ना तोंडावर एका दिवसातच, जेव्हा सत्य सामोरे आलो तेव्हा. मी कशाला अजून बोलू? म्हणजे लोकांना वाटायला की हाच करतोय. मला काही करायचं नाही, पण अजितदादांनी डोळे उघडावेत आता. मी उगाच नाही अजितदादांवर बोलायचो, आम्हाला त्रास होतो. आमच्या इन्क्वायऱ्या होणार आहे, याला सांगतो जितेंद्र आव्हाडची इन्क्वायरी होणार आहे. अरे मी काय भिंतच कोणाचा खून नाही केला, मी कोणाला आत्महत्या करायला नाही लावली. करा इन्क्वायरी, एक तुझी होऊ दे आणि एक माझी होऊ दे. त्या 2 पोरींच्या ज्या शाप आहेत ना, ते आयुष्यभर तुला लागतील. तू पण एका पोरीचा बाप आहेस. काय किती जणांना बर्बाद करणार तुम्ही? धनंजय मुंडे प्रकरण धडकण्यासाठी हा पक्ष प्रवेश करून आणला असं म्हणता येईल. त्यांनी आम्हाला सांगितलं, त्यांनी आम्हाला धनंजय मुंडेंना, तुम्हाला विरू वाघमारे त्याने सांगितलं धनंजय मुंडेला तुम्हाला करमुसकेस ऍफिडेव्हिट द्यावे लागेल म्हणून. या सगळ्या गोष्टी होत्या. अजितदादांना एवढीच विनंती, अजितदादा यांनी मला ब्लॅकमेल करून तुमच्याकडे घेऊन आलेला. यांनी अजितदादांना छाटी ठोकपणे सांगितलं, साहेब आम्ही ऑपरेशन केलं ते पण विदाऊट टाक्यांचं, पण यात काय दादा तख्त नव्हतं. 1 नंबरचा ब्लॅकमेलर तुमचा हा नेता आहे. हात जोडून विनंती आहे दादा तुम्हाला. तुम्ही 2 नेत्यांच्या बाबतीत बोलला, कोण आहे 2 नेते? दुसरा नेता तर तो काय त्याला माहित पण नव्हतं, तो काय त्याला आम्ही गिनत नाही. हा कसला नेता? हा सर्वात मोठा ब्लॅकमेलर आहे. अजितदादा म्हणतात की अजित पवार की आव्हाडांना अनेक लोक सोडून गेले, त्याच्या मागची कारण मात्र हे कारण समोर आलेलं आहे. अजितदादांना सगळं माहितीये कोण कशाला सोडून जातं, आणि तुमच्या बरोबर पण लोक का गेले हे पण तुम्हाला माहितीये, आणि तुम्ही का गेले हे उभ्या महाराष्ट्राला माहिती. आणि ही ताकद बोलण्याची जितेंद्र आव्हाड दाखवतो म्हणून तुम्हाला राग येतो. पण अजितदादा तुमच्या पोराचं नाव वापरतात, अजितदादा तुमचं नाव वापरतात. आम्ही कधी बोलतोय का? पण हे काय चालू आहे? उद्या यांनी आत्महत्या केली असती तर त्याच्या बायकोने याला सांभाळलं नाही, त्याने 100% नाव लिहून आत्महत्या केली असती. काय मिळणार आहे तुम्हाला? किती परमार तुम्ही अजून घडवणार? किती जमीन शेख घडवणार तुम्ही? ह्याच्यासाठी राजकारण करता? अजून एक नाव देतो, शमीम खान. घ्या बोलून त्याला. त्यांनी पवार साहेबांना भेटून रडून सांगितलं की साहेब मेरे को इतनी तकलीफ हो रही है. पवार साहेबांनी त्याला सांगितलं काही काळजी करू नको, मी तुझ्या बरोबर आहे, अजिबात काय हे करू नको. ह्या पद्धतीचं राजकारण. आणि तरी मतं किती मिळतात? अजूनही सांगतो, जमील शेखची खून उघडा त्या ते जे नितीन ठाकरे नावाचे इन्स्पेक्टर, त्यांच्या हातात चौकशी द्या. हिम्मत असेल तर मी या गव्हर्नमेंटला चॅलेंज करतोय, हिम्मत असेल तर द्या नितीन ठाकरेच्या हातात केस आणि सांगा चला करा चौकशी, बघा काय होतं त्याचं.